फर्स्ट थ्योरम तो स्टेटमेंट का है टू कोलिनियर वेक्टर्स ए बार एंड बी बार आर टू कोलिनियर वेक्टर्स if and only if there exist non-zero scalars x and y such that x a bar plus y b bar equal to 0. Statement for the second theorem. The three vectors a bar, b bar and c bar, three vectors a bar, b bar, c bar are coplanar. These are coplanar if and only if there exist non-zero scalars x, y and z. If and only if there exist non-zero scalars x, y, z such that x into a bar plus y into b bar plus z into c bar equal to 0. If a bar, b bar, c bar, these are the coplanar vectors if and only if there exist non-zero scalars x, y and z such that x a bar plus y b bar plus z c bar equal to 0. दोन्ही थेरम मध्ये डिफरन्स फक्त दोन वेक्टर्स ऐवजी इथे तीन वेक्टर्स आहेत. दोन स्केलर एक्स आणि वाय ऐवजी तीन स्केलर एक्स वाय झेड आहेत आणि को लिनियर ऐवजी को प्लॅनर. याही थेरम मध्ये इफ अँड ओनली इफच्या फॉर्म मध्ये स्टेटमेंट दिलेलं आहे. यातही आपल्याला दोन्ही प्रूफ द्यावे लागतील, नेसेसरी पार्ट ॲज वेल ॲज सफिशियंट पार्ट. दोन्ही प्रूफ यामध्ये द्यायचे आहेत. सो हिअर नेसेसरी पार्टसाठी गिव्हन काय असेल, if a bar, b bar, c bar are coplanar, then x into a bar plus y into b bar plus z into c bar equal to 0. a bar, b bar आणि c bar हे तीन जर कोप्लानर वेक्टर असतील तर x a bar plus y b bar plus z c bar equal to 0 आपण लिहू शकतो. आणि याचा कॉन्व्हर्स घेत असताना गिव्हन टर्म असेल एक्स ए बार प्लस वाय बी बार प्लस झेड सी बार इक्वल टू 0 आणि प्रूव्ह करायचे ए बार बी बार आणि सी बार आर कोप्लॅनर व्हेक्टर्स. आता फर्स्ट थेरमचं डेरिव्हेशन समोर ठेवायचे आणि अकॉर्डिंगली फक्त चेंजेस करत राहायचे. फर्स्ट पार्ट in the derivation is the necessary part. प्रिव्हियस थेरमच्या डेरिव्हेशनचा फर्स्ट स्टेटमेंट काय, त्यामध्ये लेट ए बार अँड बी बार आर एनी टू कोलिनियर व्हेक्टर्स. या ठिकाणी काय करायला लागेल, लेट ए बार बी बार सी बार आर एनी थ्री कोप्लॅनर व्हेक्टर्स. हे कोप्लॅनर व्हेक्टर्स आहेत असं गृहीत धरा. नंतर काय केलं होतं आपण, त्यात ए बार इक्वल टू के इंटू बी बार लिहिलं होतं, कारण कोलिनियर व्हेक्टर्स साठी कंडिशन काय, वन व्हेक्टर इज स्केलर मल्टिपल ऑफ अदर व्हेक्टर. मग इथे व्हेक्टर्स कोप्लॅनर आहेत, कोप्लॅनरची कंडिशन लिहायची. काय कंडिशन आहे, one vector is linear combination of other two vectors, therefore c bar equal to m into a bar plus n into b bar. If the three vectors a bar, b bar and c bar are coplanar, then we can write c bar equal to
m इंटू ए बार प्लस n इंटू बी बार. 3 वेक्टर जर कोप्लानर असतील तर एक वेक्टर हा इतर दोघांचं लिनियर कॉम्बिनेशन असतो. म्हणजे सी बार इक्वल टू m इंटू ए बार प्लस n इंटू बी बार. where m and n are non-zero scalars. m and n are non-zero scalars. नंतर काय करायचं आता? तो काय करायचं आपल्याला? एक्स ए बार प्लस वाय बी बार प्लस झेड सी बार इक्वल टू 0. म्हणजे सगळे वेक्टर्स एका साईडला असणं आवश्यक आहे. त्यात आपण के बी बार लेफ्ट साईडला घेतला होता सेकंड स्टेप. इथे हा सी बार फक्त राईट साईडला घ्या. m इंटू ए बार प्लस n इंटू बी बार मायनस सी बार इक्वल टू 0. m इंटू ए बार प्लस n इंटू बी बार प्लस मायनस सी बारलाच आपण -1 इंटू सी बार असं लिहू शकतो इक्वल टू 0. लेट m इक्वल टू x, n इक्वल टू y आणि -1 इक्वल टू z. काय होईल मग? x इंटू ए बार प्लस y इंटू बी बार प्लस z इंटू सी बार इक्वल टू where x, y and z are non-zero scalars. X, y and z are non-zero scalars. कारण m आणि n ऑलरेडी कसे आहेत? नॉन झिरो स्केलर. m म्हणजेच आपण x गृहीत धरला, n म्हणजेच y, त्यामुळे ते तर दोन नॉन झिरो स्केलर आहेत. -1 हा पण नॉन झिरो स्केलर आहे, त्याला आपण z गृहीत धरलं. म्हणजे हे तीन कॉन्स्टंट असे एक्झिस्ट होतात, 3 स्केलर्स असे एक्झिस्ट होतात की जे नॉन झिरो आहेत आणि ज्यांच्यासाठी आपण काय लिहू शकतो? एक्स ए बार प्लस वाय बी बार प्लस झेड सी बार इक्वल टू 0. सिमिलर डेरिवेशन प्रोसेस आहे कोलिनियर आणि कोप्लानरसाठी. फक्त त्या ठिकाणी 2 वेक्टर्स होते, इथे 3 वेक्टर्स. इथे कंडिशन आपण कोलिनियरची वापरली, इथे कोप्लानरची. सेकंड पार्ट इज द sufficient part, that is converse of this section. Sufficient part. I will sufficient part. Let x into a bar plus y into b bar plus z into c bar equal to 0, where x, y, z are non-zero scalars. x, y आणि z हे नॉन झिरो स्केलर्स असतील. आता यावरून काय करायचं आपल्याला? हे 3 वेक्टर कोप्लानर आहेत हे प्रूव्ह करायचं आहे. म्हणजेच त्याला सी बार इक्वल टू m इंटू ए बार प्लस n इंटू बी बार या फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं. मग यात फक्त सी बारची टर्म लेफ्ट साईडला ठेवा, बाकीच्या टर्म्स राईट साईडला. z इंटू सी बार इक्वल टू -x इंटू ए बार -y इंटू बी बार. थ्रू आउट z ने डिवाइड करा. z ने डिवाइड केलं तर काय येईल? सी बार इक्वल टू -x अपॉन z इंटू ए बार -y अपॉन z इंटू बी बार. तर x, y, z हे तिन्ही नॉन झिरो स्केलर आहेत, त्यामुळे -x अपॉन z हा पण स्केलर असेल, -y अपॉन z हा पण स्केलर असेल. लेट
minus x upon z equal to m and minus y upon z equal to n, where m and n are non-zero scalars. Therefore c bar equal to काय मिळेल, m into a bar plus n into b bar, आणि म्हणजेच a bar, b bar, c bar are coplanar vectors. मग शेवटी थिरमचं स्टेटमेंट. Theorem number 3. फर्स्ट थेरम आहे कोलिनियर व्हेक्टर्सचं, सेकंड आहे कोप्लॅनर, थर्ड इज रिलेटेड विथ नॉन कोलिनियर अँड फोर्थ इज रिलेटेड विथ नॉन कोप्लॅनर. फर्स्ट आणि सेकंडची डेरिव्हेशन प्रोसेस सेम आहे, थर्ड आणि फोर्थची डेरिव्हेशन प्रोसेस सिमिलर आहे.
write down statement for third statement, that is if A bar and B bar, if A bar and B bar are any two non-zero non-collinear vectors, non-zero non-collinear vectors, then any vector r bar in the plane, any vector r bar in the plane can be uniquely expressed as r bar equal to x into a bar plus y into b bar, r bar equal to x into a bar plus y into b bar. Now see here about the statement first. हे स्टेटमेंट इफ अँड ओनली च्या स्वरूपात नाहीये, इफ देन आहे, त्यामुळं नेसेसरी पार्ट सफिशियंट पार्ट अशी आवश्यकता नाहीये. ए बार अँड बी बार आर एनी टू नॉन झिरो नॉन कोलिनियर व्हेक्टर्स सांगितलेले आहेत. हे दोन व्हेक्टर नॉन कोलिनियर आहेत. देन एनी व्हेक्टर आर बार इन द प्लेन, ए बार आणि बी बार ज्या प्लेन मध्ये आहेत त्याच प्लेन मध्ये आणखी एक व्हेक्टर आर बार कशा पद्धतीने एक्सप्रेस करता येऊ शकतो, आर बार इक्वल टू एक्स इंटू ए बार प्लस वाय इंटू बी बार. शेवटी त्यामध्ये व्हेअर एक्स अँड वाय आर नॉन झिरो स्केलर्स, व्हेअर एक्स अँड वाय आर नॉन झिरो स्केलर्स. तर यातच जर आपण नॉन झिरो स्केलर्स एक्स आणि वाय ऐवजी एम आणि एन गृहीत धरले आणि एनी वेक्टर आर बार ऐवजी सी बार गृहीत धरला तर कंडिशन काय मिळेल, सी बार इक्वल टू एम इंटू ए बार प्लस एन इंटू बी बार. म्हणजे को प्लॅनर व्हेक्टर्सची जी कंडिशन आहे त्याची पण प्रूफ हीच आहे. कारण स्टेटमेंट मध्ये सांगितलंय एनी वेक्टर आर बार इन द प्लेन, म्हणजे ए बार आणि बी बार हे दोन वेक्टर आहेत नॉन कोलिनियर वेक्टर, पण त्यांच्याच प्लेन मध्ये असणारा आणखी एक वेक्टर आपण या स्वरूपात एक्सप्रेस करू शकतो. हे आपल्याला यामध्ये आता प्रूव्ह करायचं. एनी वेक्टर आर बार इन द प्लेन कॅन बी युनिकली एक्सप्रेस्ड ॲज आर बार इक्वल टू एक्स ए बार प्लस वाय बी बार, where x and y are non-zero scalars. Now here, for the derivation of this one, consider any two non-zero non-collinear vectors. Non-zero आणि non-collinear vectors दोन कन्सिडर करायचे. पहिल्यांदा यामध्ये को इनिशियल व्हेक्टर्स असावेत अशा पद्धतीने. Consider these two are non-zero non-collinear. हे व्हेक्टर नॉन झिरो पण आहेत आणि नॉन कोलिनियर पण आहेत. फक्त ते आपण कन्सिडर करताना को इनिशियल व्हेक्टर्स कन्सिडर करायचे.
यामध्येच आणखी एक वेक्टर जो की आपल्याला यालाच कोइनिशियल कन्सिडर करायचा आहे. This vector can be uniquely expressed as r bar equal to x into a bar plus y into b bar. हे आपल्याला प्रूव्ह करायचे. आता यात पहिल्यांदा जो इनिशियल पॉईंट जो आहे कोइनिशियल पॉईंट तो आपण ओ कन्सिडर करू. या ठिकाणी असेल समजा पॉईंट ए, या ठिकाणी असेल पॉईंट बी, असेल सपोज पॉईंट पी, हा असेल पॉईंट क्यू. सुरुवातीला आपण दोन व्हेक्टर्स कन्सिडर करताना समजा हे दोन व्हेक्टर्स गृहीत धरले, ओ ए बार आणि ओ बी बार. तिसऱ्या व्हेक्टरचा विचार आपण नंतर करूया वाटल्यास. फर्स्ट ऑफ ऑल consider OA bar equal to A bar and OB bar equal to B bar be any two non-zero non-collinear vectors in the plane. OA बार आणि OB बार हे दोन वेक्टर्स आपण कन्सिडर केले. OA बार म्हणजेच स्मॉल ए बार, OB बार म्हणजेच स्मॉल बी बार. हे दोन वेक्टर नॉन झिरो आणि नॉन कोलिनियर आहेत असं आपण कन्सिडर केलं. यामध्ये आपण हेच वेक्टर्स जर एक्सटेंड केले अप टू पॉइंट पी आणि क्यू त्याच डायरेक्शन मध्ये, म्हणजे या ठिकाणी वेक्टर अप टू दिस पॉइंट, वेक्टर अप टू दिस पॉइंट. आता ओपी बार आणि ओक्यू बार असे दोन नवीन वेक्टर्स तयार झाले. यात आपण पी आणि क्यूच्या ठिकाणी ए आणि बी, आणि जिथे ए आणि बी लिहिले तिथे पी आणि क्यू अशा प्रकारेही ते वेक्टर्स कन्सिडर करू शकतो. म्हणजे ओए बार आणि ओबी बार एक्सटेंड करा किंवा त्याला डिक्रीज करा लेंथ त्याची, किंवा सुरुवातीला दोन वेक्टर गृहीत धरले ओपी बार आणि ओक्यू बार, त्याच्यावरतीच ए आणि बी हे पॉईंट घेतले. कुठल्याही सिक्वेन्सने आपण यामध्ये जाऊ शकतो. पण जस्ट आपला युजल सिक्वेन्स किंवा कन्सिडरेशन जर आपण पाहिलं, ओए बार आणि ओबी बार हे दोन नॉन कोलिनियर वेक्टर्स आपण कन्सिडर केले. ओपी बार आणि ओक्यू बार हे अशा पद्धतीने वेक्टर्स घेतले की आता ओए बार आणि ओपी बार कसे झाले, ओए बार आणि ओपी बार हे दोन वेक्टर्स कसे असतील, कोलिनियर असतील. ओए बार आणि ओपी बार कोलिनियर. ओए बार आणि ओबी बार हे नॉन कोलिनियर आहेत ऑलरेडी. ओए बार आणि ओबी बार हे दोन वेक्टर कसे आहेत, नॉन कोलिनियर आहेत ऑलरेडी. पण ओपी बार आणि ओए बार ओए बार आणि ओबी बार हे दोन वेक्टर कसे आहेत, नॉन कोलिनियर आहेत. पण ओए बार आणि ओपी बार हे वेक्टर कसे झाले, कोलिनियर. ओक्यू बार आणि ओबी बार हे पण वेक्टर कसे झाले, कोलिनियर झाले. अशा पद्धतीनं पी आणि क्यू हे पॉइंट्स आपण कन्सिडर केले. एक एनी टू पॉइंट्स
P and Q on OA bar and OB bar respectively. OA बार आणि OB बार या दोन वेक्टर्स वरती रिस्पेक्टिव्हली आपण P आणि Q असे दोन पॉइंट्स कन्सिडर केले. And R is any point in the plane of this A bar and B bar. याच प्लेन मध्ये R हा आणखी एक पॉइंट आपल्याला कन्सिडर करायचा आहे. पण तो पॉइंट अशा पद्धतीने कन्सिडर करायचा आहे की OPRQ हा एक पॅरेललोग्राम तयार होईल. आता यात R हा पॉइंट कन्सिडर करत असताना OPRQ हा पॅरेललोग्राम तयार व्हायला पाहिजे. Like this one. Point R in the plane of this A bar and B bar. सेम प्लेन मध्ये हा वेक्टर घेतला आपण R हा पॉइंट. Also take point R in the plane of A bar and B bar such that OPRQ is a parallelogram. OPRQ हा एक पॅरेललोग्राम असेल. अशा पद्धतीने हे कन्सिडर केले. OPRQ हा पॅरेललोग्राम. आता यामध्ये OA बार आणि OP बार हे दोन वेक्टर कसे आहेत? OA बार आणि OP बार कोलिनियर. मग दोन वेक्टर जर कोलिनियर असतील तर एक वेक्टर आपण दुसऱ्याचा स्केलर मल्टिपल आहे असं आपण लिहू शकतो. As OA bar and OP bar are collinear, therefore we can write OP bar equal to scalar multiple of OA bar. OA बार आणि OP बार हे कोलिनियर वेक्टर आहेत, म्हणजे एक वेक्टर हा दुसऱ्याचा स्केलर मल्टिपल लिहिता येईल. म्हणजेच OP बार इक्वल टू K इंटू OA बार किंवा त्याला आपण X इंटू OA बार लिहू, where X is a non-zero scalar, where X is non-zero scalar. पण OA बार म्हणजेच सुरुवातीला आपण कन्सिडर केलेला आहे स्मॉल ए बार. OA बार म्हणजे स्मॉल ए बार. यात OP बार इक्वल टू काय लिहिता येईल? Therefore OP बार इक्वल टू X into A bar. Let this is equation 1. OP बार ची किंमत X into A bar आली. Then also OB bar and OQ bar are collinear. Therefore OQ bar equal to आपण Y into OB bar लिहू शकतो, where Y is non-zero scalar. OQ बार इक्वल टू Y into OB बार है, where Y is non-zero scalar. पण OB बार म्हणजेच काय? Therefore OQ bar equal to Y into B bar. That is equation 2. The OPRQ हा पॅरेललोग्राम आहेच आहे. OP बार
ओ क्यू बार आणि हा ओ आर बार. बाय लॉ ऑफ पॅरलोग्राम ऑफ ऍडिशन ऑफ टू व्हेक्टर्स, ओ आर बार इक्वल टू काय लिहिता येईल, ओ पी बार प्लस बाय parallelogram law of addition OR bar equal to OP bar plus OQ bar. OR बारलाच आपण पोझिशन वेक्टरच्या स्वरूपात स्मॉल आर बार लिहू शकतो, इक्वल टू x into A bar plus y into B bar from 1 and 2. From 1 and 2. And therefore we can say that R bar can be expressed as R bar equal to x into A bar plus y into B bar. But this is only the half section of the derivation. आणखी एक शब्द प्रूव्ह करायचा राहिला आहे. R bar can be uniquely expressed as असं म्हटलंय. इथपर्यंत आपण प्रूव्ह केलंय ए बार आणि बी बार हे दोन नॉन कोलिनियर व्हेक्टर्स आहेत. एक्स आणि वाय हे नॉन झिरो स्केलर्स आहेत. अशा कंडिशन मध्ये आपण आर बार इक्वल टू एक्स इंटू ए बार प्लस वाय इंटू बी बार असं लिहू शकतो. आर बार कॅन बी एक्सप्रेस्ड ॲज आर बार इक्वल टू एक्स ए बार प्लस वाय बी बार. इथपर्यंत आपण प्रूव्ह केलंय. Now we have to show that this representation is unique. कारण प्रूव्ह आपल्याला करायचं आहे this can be uniquely expressed. म्हणजे यापेक्षा वेगळ्या प्रकारे रिप्रेझेंट करता येत नाही. This R bar can be uniquely expressed. R bar हा वेक्टर आपण फक्त याच प्रकारे एक्सप्रेस करू शकतो. This representation is unique. That second part again we have to prove. सेकंड पार्ट साठी आपल्याला इनडायरेक्ट प्रूफचा वापर करायचा आहे. इनडायरेक्ट प्रूफ मेथड. प्रूव्ह काय करायचं, इनडायरेक्ट प्रूफ म्हणजे काय असतं, प्रूव्ह करायचंय त्याच्या ऑपोजिट कन्सिडर करायचं. जे प्रूव्ह करायचंय त्याच्या ऑपोजिट कन्सिडर करायचं. त्या अझम्पशन वरून पुढे काही प्रोसेस होतील. त्या प्रोसेस मध्ये कुठेतरी कॉन्ट्राडिक्शन येईल, कुठेतरी डिफिकल्टी येईल, कुठेतरी रूल, एखादा स्टँडर्ड रूल जो असेल तो फॉलो होणार नाही. आणि मग त्यावरून आपण स्टेटमेंट देऊ शकतो अझम्पशन इज रॉंग, रिक्वायरमेंट इज ट्रू. इथे आपल्याला प्रूव्ह काय करायचंय, आर बार कॅन बी युनिकली एक्सप्रेस्ड ॲज, म्हणजे आर बार हा फक्त या एकाच प्रकारे एक्सप्रेस करता येऊ शकतो, रिप्रेझेंट करता येऊ शकतो. यापेक्षा वेगळ्या प्रकारे रिप्रेझेंट करता येऊ शकत नाही, हे आपल्याला प्रूव्ह करायचं. आर बार यापेक्षा वेगळ्या प्रकारे रिप्रेझेंट करता येऊ शकत नाही, हे आपल्याला प्रूव्ह करायचं. मग काय करायचं, याच्या ऑपोजिट गृहीत धरायचं. म्हणजे हाच आर बार आणखी एखाद्या प्रकारे रिप्रेझेंट करता येतो असं सुरुवातीला गृहीत धरायचं. मग त्याला आपण कन्सिडर करू इक्वेशन 3. कन्सिडर करायचं आपल्याला की आर बार हा आणखी एका प्रकारे एक्सप्रेस करता येतो, रिप्रेझेंट करता येतो. हा सेकंड पार्ट म्हणजे टू शो दॅट
जर एक्झाम मध्ये वगैरे असं डेरिव्हेशन विचारलं तर हे स्पेशल मेन्शन व्हायला पाहिजे, रिप्रेझेंटेशन इज युनिक. रिप्रेझेंटेशन इज युनिक. हे रिप्रेझेंटेशन युनिक आहे हे आपल्याला प्रूव्ह करायचं. यासाठी आपण अज्युम काय करणार, कन्सिडर दॅट R bar can also be expressed as. आता पहा, हे कन्सिडर करत असताना आर बार आणखी एका प्रकारे पण एक्सप्रेस करता येतो हे आपल्याला अज्युम करायचं आहे. पण यात आपण जो कुठला रिप्रेझेंट करायचा आहे तो आर बार, त्यात तर काही बदल नाही करू शकत. दिलेले दोन वेक्टर आहेत ए बार आणि बी बार, त्याच्यामध्ये काही बदल करता येत नाही. ए बार, बी बार आणि आर बार हे तर गिव्हन मध्येच आहेत आपल्या, त्यात काही व्हेरिएशन नाही ठेवता येत. आपण स्वतः इंट्रोड्यूस केलेले जे कोणी आहेत ते एक्स आणि वाय, म्हणजे एक्स वायच्या व्यतिरिक्त इतर कुठले स्केलर्स किंवा इतर कुठल्या व्हॅल्यूज आपण त्या ठिकाणी यूज करू शकतो. म्हणजे थोडक्यात आपल्याला एक्झाम्पल नुसार जर पाहिलं, समजा एखादा वेक्टर असेल आर बार इक्वल टू आपण 3a प्लस 2b बार, 3a बार प्लस 2b बार असं लिहू शकतो. थोडक्यात आर बार इक्वल टू आपण 3a बार प्लस 2b बार असं लिहू शकतो. आपल्याला हे प्रूव्ह करायचे की आर बारला आपण फक्त 3a बार प्लस 2b बार असंच लिहू शकतो, 5a बार मायनस 4b बार किंवा 4a बार प्लस 7b बार अशा इतर कुठल्याही प्रकारे रिप्रेझेंट करता येत नाही हे आपल्याला प्रूव्ह करायचं. आपण इथं कन्सिडर काय करावं लागेल, मग हे जे स्केलर्स आहेत ए बार आणि बी बारला मल्टिप्लाय झालेले ते स्केलर्स आपण चेंज करायचे. म्हणजे आता एक्स आणि वाय ऐवजी दुसरे स्केलर्स आपल्याला घ्यायचे, ऑपोजिट गृहीत धरायचं आहे. आर बार आणखी एका प्रकारे एक्सप्रेस करता येतो. कन्सिडर दॅट आर बार कॅन ऑल्सो बी एक्सप्रेस्ड ॲज आर बार इक्वल टू x1 into a bar plus y1 into b bar, where x1 and y1 are non-zero. हे मात्र गृहीत धरताना आपल्याला कसे गृहीत धरावे लागतील, नॉन झिरो स्केलर्स. आणि अशा पद्धतीनं x1 हा x ला इक्वल नसायला पाहिजे आणि y1 हा y ला इक्वल नसायला पाहिजे, कारण जे गृहीत धरायचे ते अपोजिट गृहीत धरायचे. नंतर उगीच आपण वेगळे गृहीत धरलेत, मग x1 म्हणजेच x, y1 म्हणजेच y असं कन्स्ट्रक्शन करून उपयोग नाही. एक्झॅक्टली अपोजिट, एक्झॅक्टली अपोजिट आपण कन्स्ट्रक्ट केले. नाहीतर इथे 3 ऐवजी लिहायचा 2 प्लस 1, 2 ऐवजी लिहायचा 4 मायनस 2, हे फक्त डिफरंट स्केलर कॉम्बिनेशन राहील. अपोजिट कन्सिडर करायचं म्हणजेच x1 आणि x डिफरंट पाहिजेत, y1 आणि y डिफरंट पाहिजेत. झालं इक्वेशन 4. अज्युम केले आपण की आर बारला आणखी एका प्रकारे एक्सप्रेस करता येऊ शकतं. आता यामध्ये हे दोन इक्वेशन आपल्याला मिळाले, दोन रिप्रेझेंटेशन मिळाले आर बारचे. 3 आणि 4 हे दोन इक्वेशन आहेत, दोन रिलेशन आहेत. आपण या दोन इक्वेशन जर सबट्रॅक्शन केलं, 3 मायनस 4, तर लेफ्ट साइड येईल आर बार मायनस आर बार, राइट साइड एक्स ए बार प्लस वाय बी बार. इक्वेशन 3 म्हणजेच एक्स ए बार प्लस वाय बी बार, आणि त्यातनं सबट्रॅक्ट करायचं इक्वेशन 4, तो होईल मायनस x1 ए बार मायनस y1 बी बार. आर बार मायनस आर बार 0, या दोन टर्म मधून ए बार कॉमन, x मायनस x1 इंटू ए बार, या दोन टर्म मधून बी बार कॉमन, y मायनस y1 इंटू बी बार. आता यामध्ये
ही ए बारची टर्म लेफ्ट साईडला घ्या. पूर्ण ब्रॅकेट मायनस होईल एक्स मायनस x1 इंटू ए बार इक्वल टू y मायनस y1 इंटू बी बार. मायनस ऑफ एक्स मायनस x1 हा ब्रॅकेट डिव्हाइड घ्या पलीकडे. ए बार इक्वल टू काय येईल मायनस ऑफ y मायनस y1 अपॉन x मायनस x1 इंटू काय येईल बी बार. आता x1 y1 x y हे काय आहेत x y x1 y1 आर नॉन झिरो स्केलर्स आहेत, सगळे नॉन झिरो आहेत. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे x1 आणि x इक्वल नाही आहेत, y1 आणि y इक्वल नाही आहेत, त्यामुळे यांचं सबट्रॅक्शन पण झिरो येण्याचा काही चान्स नाही. ही पूर्ण टर्म मायनस वाय मायनस y1 अपॉन एक्स मायनस x1 ही टर्म कशी असेल स्केलर असेल. therefore y minus y1 upon x minus x1 is also scalar. म्हटल्यास आपण या स्केलरलाच ते कन्सिडर करा मायनस ऑफ y मायनस y1 अपॉन x मायनस x1 इक्वल टू के. म्हणजेच काय मिळेल आपल्याला ए बार इक्वल टू के इंटू, म्हणजे ए बार हा बी बारचा स्केलर मल्टिपल आला. याचा अर्थ काय ए बार अँड बी बार आर कोलिनियर वेक्टर्स. ए बार आणि बी बार हे कसे आले बट इट इज गिव्हन दॅट ए बार अँड बी बार आर नॉन कोलिनियर वेक्टर. जे आपल्याला गिव्हन आहे त्यातच कंप्लीट कॉन्ट्रडिक्शन आले. जे गिव्हन वेक्टर आहेत त्यांच्या पोझिशन मध्ये किंवा त्यांच्या व्हॅल्यूज मध्ये काही चेंज नाही आपल्याला करता येणार. जर आपण आणखी एक रिप्रेझेंटेशन गृहीत धरलं तर ए बार आणि बी बार हे वेक्टर कुठल्या प्रकारचे येतात कोलिनियर वेक्टर येतात. पण ते कोलिनियर आहेत का नाही, म्हणजेच अझम्पशन करेक्ट आहे का. याचा अर्थ आर बार आणखी एका प्रकारे एक्सप्रेस करता येईल का. सो आर बार कॅन बी युनिकली एक्सप्रेस्ड ॲज x a bar plus y b bar. So here we can write a bar and b bar are collinear vectors which is contradiction because given that a bar and b bar are non-collinear vectors and therefore assumption is wrong and R bar can be uniquely expressed as R bar equal to x a bar plus y b bar. Just one word will double the proof. This one is the first part.